महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। एसटी प्रवासासाठी लागणाऱ्या NCMC कार्ड काढण्यासाठी नगरसेविका नैना जाधव यांचा पुढाकार। जनसंपर्क कार्यालयात केली व्यवस्था। असंख्य महिला ज्येष्ठ नागरिक योजनेचा घेत आहेत लाभ। माडा परिसरात NCMC कार्डसाठी स्थानिक पातळीवर सुविधा। नगरसेविका नैना जाधव यांचा पुढाकार। एसटी महामंडळाच्या प्रवास सवलतीसाठी आवश्यक असलेले NCMC कार्ड बंधनकारक करण्यात आल्यानंतर नागरिकांनी ते काढण्यासाठी विविध ठिकाणी जावे लागत होते। विशेषतः माडा, जाधव संकुल व परिसरातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ठक्कर बाजार येथे जावे लागत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। ही समस्या लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक 26च्या नगरसेविका नैना निलेश जाधव आणि माजी नगरसेवक मधुकर सेठ जाधव यांनी पुढाकार घेत माडा बस स्टॉप शेजारील जनसंपर्क कार्यालयातच NCMC कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे परिसरातील असंख्य महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। या कार्यालयात विविध योजना अंतर्गत नोंदणी सुरू आहे। अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेनुसार 75 वर्षावरील नागरिकांना 100% तिकीट सवलत, तर ज्येष्ठ नागरिक योजनेत 65 वर्षावरील नागरिकांना 50% सवलत दिली जाते। तसेच महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना 50% तिकीट सवलतीचा लाभ मिळत आहे। नोंदणीसाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे। नागरिकांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी कार्यालयाबाहेर मंडप व बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेविका नैना जाधव यांचे आभार मानले। याबाबत बोलताना नैना जाधव यांनी सांगितले की नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत। जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। दरम्यान नोंदणी प्रक्रियेसाठी निलेश जाधव, हरीश थोरात, भिका सोनवणे, गौरव सोनवणे इतर कार्यकर्ते नागरिकांना मदत करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपले एसटी महामंडळाचे परिवहन खात्याचे जे काही मंत्री आपले प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून ज्यावेळेला एसटीची आपली सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली हाफ बस तिकिटाची, ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या परिसरातल्या सर्व जनतेला CBS वगैरे इकडे जावं लागायचं। तर त्या अनुषंगातनं आपण ही योजना आपल्या परिसरामध्ये राबवून जास्तीत जास्त जनतेने त्या गोष्टीचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते। आणि अर्थात हे परिसरातल्या सर्व जनतेला हे समजावं की ह्या योजनेसाठी आपल्याला दुसरीकडे जाण्याची गरज नाही आहे। आपल्याला ही योजना आपल्या प्रभाग 26 मध्ये चालू झालेली आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी सुरू आहे। तर मला असं वाटतं याचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा। धन्यवाद। आता जाधव टाउनशिपला जे आमचं संपर्क कार्यालय आहे नैना निलेश जाधव, आमचं जे संपर्क कार्यालय आहे तिथे सर्वांनी म्हणजे महिलांनी आणि 65 वर्षांपुढील सर्व व्यक्तींनी आपलं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर देऊन इथे नाव नोंदणी करून आपण त्यांना त्याप्रमाणे तशी सुविधा उपलब्ध करून देऊ। धन्यवाद। नैनाताईंचे आभारी मानतो आम्ही की त्यांनी एसटी महामंडळ तिकीटसाठी इथंच माडात सोय करून दिल्याबद्दल नैनाताईंचे आभारी आहोत। इथं कशासाठी आलो? आम्ही महामंडळाचं तिकिटासाठी आलो आहे। नैनाताई जाधव यांच्या ऑफिसात आलो आहे आम्ही। तर आता आम्हाला लाभ भेटावा बुवा तिकिटाचा। हे घेण्यासाठी आपल्याला CBS असेल किंवा नाशिकला जावं लागत होतं। ही नैनाताईंनी ही सोय या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल काय सांगाल? नैनाताईंनी आम्हाला इथं सोय उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। नैना जाधव ताई निवडून आल्याबद्दल आम्हाला खूप आभार आहे। पण त्यांनी योजना चालू केली पण त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला आभार आहे। पण आम्हाला असं बाहेर काही जावं लागतं ना, तर आम्हाला देवाला याला जावं लागतं, तर आम्हाला कार्ड व्हायला पाहिजे असं एकदम आभार आहे आम्हाला। मावशी, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नाशिक या शहरात जावं लागत होतं आणि ती सोय म्हाडा कॉलनीमध्ये उपलब्ध करून दिली, त्याबद्दल काय सांगाल? ती पण चांगलीच केली त्यांनी बुवा, असं चांगली केली त्यांनी। ती पण माडात येण्यासाठी पण सोय चांगली केली। एकदम भारी काम केलं त्यांनी। निवडून आल्याबद्दल त्यांनी त्यांचं हे चांगलं केलं बुवा असं। आपल्या भावी नगरसेविका नैनाताई जाधव यांनी आपल्या महामंडळासाठी योजना चालू केलेली आहे। या प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक परिसरातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि हे कार्य सतत चालू राहावं हीच ताईंना आम्ही इच्छुक भावना सांगतो। आणि ताईंनी हेच कार्य सतत चालू ठेवावं आणि
कुठल्याही काही अडचणी असतील तर मी तर म्हणतो ताई या अडचणी सोडू शकता आणि सोडवतील हीच आम्हाला ताईंवरती विश्वास आहे आणि ताईंनी हे कार्य सुरळीतपणे चालू आहे आणि ते कार्य चालू राहणार आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.